काय ती झाडे आणि काय ते डोंगर बघून मला होतंय आनंद. आणि इकडे हे बघा करवंदाच्या नादात येडे झालेत. तर हीच तर मजा आहे भावांनो कोकणात येऊन. तर हे छोटंसं मंदिर आहे, ते काल मी तुम्हाला दाखवलं. ते काय बोलू आणि काय नाही. ब्लॉगिंग करताना मला पण आनंद होतो. भाई देवलात भाई रेडबुल बिडबुल पडल्यात, काय विषय काय. तर खूप मोठं धरण आहे. मी काल पण आलेलो, काल पण तुम्हाला दाखवलं. खालती एक मोठं बाग आहे, बागेचं झाड आहे, तिथं फोटो शूटिंगला जागा आहे. तर मी आणि एक मित्र आहे, तो जाणार आहे खालती. बघूया, धरण केवढं मोठं आहे, बीच सारखं आहे बीच. तर बीच तर नाही म्हणू शकत, एक मोठं धरण आहे आणि खोल पण खूप आहे. तर जास्त आतमध्ये पण नाही जाऊ शकत. ते बघा किती करवंद काढतात भाई, विषय आड आहे त्यांचा. तर मी आणि हा, नाव काय वा सौरभ, सौरभ जोशी. भाई सौरभ जोशी नाही, हा सौरभ जोशीचा भाव पण नाही होऊ शकत. तर तो खूपच मोठा ब्लॉगर आहे. तर हा सौरभ माझ्यासोबत आहे आज. याला पण घेतलं ब्लॉगिंगमध्ये. लहान मुलं तर ब्लॉगिंगमध्ये जास्त माझ्या दिसत असतील तुम्हाला. काय करू आणि काय नाही भाई. भाई जाम मोठ्या झाडं आहेत, जाम विषय भाई. केलटा माकडं इकडे इकडे जाम पाहिजे जातात. मोर वगैरे ते पण रानटी जनावर या अशा कोकणात भागीत जास्त पाहिले जातात. जागोजागी भाई मला रस्त्याने म्हशी बिशी चालताना दिसतात. काय सांगू. गावात डीजे पण चालू आहे, आवाज येतोय का? आवाज आलो तर जातो नक्की तुम्हाला. करवंद काढली खूप सारी, आता बस झाली. आता बोलू की मम्मी आणि मावशी आले कपडे धुवायला, तर आम्ही इकडे थोड्यासा टाइमपास ब्लॉगिंगसाठी आलेलो. ब्लॉगिंग करून झाले एकदम ओकेमध्ये, टन. भाई मला वाटतंय मी जातो खालती आणि बघून येतो काय आहे. तर काही पूर्ण अशी नारळाची झाड आहे साईडला कोपऱ्याला, असं सपाट एकदम रेती सारखं बीच मला दिसतंय. डॅम्प आहे, मोठं धरण आहे, काय सांगता येत नाही. पण जास्त पुढे गेल्याने मला काही इकडचं माहिती नाही, पण मी जास्त पुढे जात नाही. ही तर खांडगीच आहेत भाई, काय यांचा सांगू आणि काय नाही. तर भेटू नंतरच. तर बाय.